स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज एनालायझर न्यूज, एनालायझर न्यूज. नमस्कार, पुन्हा एकदा नमस्कार आणि मराठीच्या मुद्द्यावरच आपल्याला नमस्कार. होय, मराठी या विषयाचा मुद्दा अगदी प्रभावीपणे आणि प्रकर्षाने मांडावा लागेल. अर्थात राज्यकर्त्यांनी ज्या स्वरूपामध्ये म्हणजे आत्ताच्या राज्यकर्त्यांनी जुन्या राज्यकर्त्यांचा हिशोब पूर्ण करण्यासाठी ज्या स्वरूपात मराठीचा मुद्दा मांडलाय त्या स्वरूपात मांडण्यासाठी मला यायचं नाहीये. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला मराठीविषयी प्रेम आहे का? एकनाथ शिंदेंच्या सरकारला मराठीविषयी प्रेम होतं का? उद्धव ठाकरेंच्या सरकारला मराठीविषयी प्रेम होतं का? की उद्धव ठाकरे आणि त्यांचे वडील जे सरकार म्हणून वावरत होते त्यांना मराठीविषयी प्रेम होतं? याचा विचार कधी ना कधी करावाच लागेल. आणि तो नाही केला ना तर ते मराठी सोबत मोठा द्रोह ठरेल, हे लक्षात ठेवा. मराठीविषयीचं प्रेम, मराठी माणसांच्या विषयीचं प्रेम सातत्यानं व्यक्त करतात ते म्हणजे हे शिवसेनेचे तुकडे तुकडे झालेले पक्ष. 3 तुकडे तर झालेतच. एक शिवसेना जी मूळ रूपात एकनाथ शिंदेंच्याकडे आहे, एक महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी राज ठाकरे त्याला लीड करतायत, आणि आता बची कुची सेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना उभाठा. आता हे सगळे आम्ही मराठीचे भोगते या न्यायाने फिरतायत आणि शालेय शिक्षणात मराठीचा वापर व्हायला हवा, अन्य भाषांची घुसखोरी व्हायला नको यासाठीचे प्रयत्न करतायत. या सगळ्या गदारोळामध्ये काही आकड्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मला ते आकडे तुम्हाला दाखवायचे आहेत. मुंबईची महानगरपालिका ही ठाकरे घराण्याला आनंद दिल्याप्रमाणे अनेक तप ठाकरेकडे आहे. त्यात खिळा ठोकायचा की खिळा उचलायचा, खिळा मारायचा तो बॉक्सवर मारायचा की कोणाच्या, ते निर्णय ठाकरेच घेत आलेले आहेत. म्हणजे खिळ्यापासून मोळ्यापर्यंत, नालीपासून सफाईपर्यंत सगळे निर्णय आणि सगळ्या गोष्टी ठाकरे 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 करत आल्या. खरं तर यावेळी मुंबई मनपाच्या मराठी शाळांची स्थिती उत्तम असायला हवी होती. मी फार जुन्या आकड्यात जात नाही. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला आठवत असेल म्हणण्यापेक्षा तुम्हाला ज्ञात असेल की आपल्याकडं दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या आणि शाळा वाढत जातात. म्हणजे माझ्या गावामध्ये मी शाळेत होतो तेव्हा 2 माध्यमिक विद्यालयं होती. मी शाळा सोडेपर्यंत 3 माध्यमिक विद्यालये झाली. आणि आता माझ्या गावात 5च्या वर 5 ते 6 मराठी माध्यमिक विद्यालये आहेत आणि अन्य इंग्रजी शाळांचा तर कुत्र्याच्या छत्र्याप्रमाणे वावर वाढलेला आहे. मी असताना एका शाळेत 1000भर विद्यार्थी असायचे. म्हणजे 3-1000 विद्यार्थी आजूबाजूच्या गावचे मिळून मी शाळेत असेपर्यंत शिकत होते. आता ती संख्या 7 ते 8 हजाराच्या वर गेलेली आहे. सगळीकडे वाढ होते ना. मी फक्त माझ्या गावचं, छोट्या गावचं उदाहरण सांगितलं, तुम्ही तुमच्या गावचं बघा. आता मी तुम्हाला आकडे दाखवतोय ते मुंबईचे. मुंबई महानगरपालिकेच्या किती शाळा होत्या? 2010-11 या वर्षात, म्हणजे मी आजपासून 25 वर्ष मागं जातोय. 2010-11 या वर्षामध्ये मुंबईत महानगरपालिकेच्या 413 मराठी शाळा होत्या. किती? 413 मराठी शाळा होत्या. या मराठी शाळांच्या मध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची एकूण संख्या होती 1,02,214. ही फक्त मी मुंबई मनपाच्या मराठी शाळांचा आकडा सांगतो आहे. 2010-11 या वर्षात सुद्धा मुंबईची मनपा ही शिवसेनेच्या ताब्यात होती. काळ पुढे जात राहिला आणि 2020-21 या वर्षात उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री असलेलं सरकार सत्तेवरती आलं. आता मुंबईची महानगरपालिका ही ठाकरेंच्या हातात आणि महाराष्ट्राची सत्ता ही ठाकरेंच्याच हातात. अशा वेळी शाळेची स्थिती काय असायला हवी? आकडे तुमच्या समोर आहेत. 2020-21 या वर्षामध्ये
मुंबईतील मराठी शाळांची संख्या झाली 280. आधीचा आकडा होता 413, आता संख्या झाली 280. म्हणजे 133 शाळा कमी झाल्या. आता मात्र मराठी माणसांना लाज वाटावी असा आकडा सांगतोय, जिथे मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या पुन्हा दाखवतो. 2010-11 साली मराठी शाळातील विद्यार्थ्यांची संख्या होती 1,02,214 आणि आता 2020-21 या वर्षात मराठी शाळातील विद्यार्थ्यांची संख्या झाली 33,114. 10 वर्षात 60-70 हजार मराठी विद्यार्थी गायब झाले, कमी झाले. एकतर मराठी शिकण्याची इच्छा संपली, वर्ग त्या दर्जा नाही हे लक्षात आलं आणि सगळी मुलं ही निघून गेली ती इंग्रजी शाळांच्याकडं. उद्धव ठाकरेंच्या ताब्यातील मनपाच्या काळात मराठी शाळांची ही अवस्था होत असताना मराठीचं ठाकरेंचं प्रेम, मराठीवरचं ठाकरेंचं प्रेम गेलं कुठे? काय करत होते? एक तर तू राहशील, नाही तर मी राहीन, सूड हवाय मला सूड, कमॉन किल मी, हे असल्या वल्गना करत ठाकरे बसले होते. त्या लाकूड तोड्याच्या गोष्टी सांग, रडकुंडीच्या घाटाच्या गोष्टी सांग, लाईव्ह कर. यात रमणाऱ्या ठाकरेंना मराठीचं होत असलेलं अधपतन लक्षातच आलं नाही का? आणि शिकावं तरी का? ज्या मुंबईत गिरण गावात मुंबईतल्या मराठी माणसांना उद्योग मिळावा असं वाटतं, तिथल्या मराठी माणसाला परागंदा व्हावं लागावं अशी स्थिती आणणारं कोण होतं? हो, मराठी माणसाला संपविणारा कोण असेल तर तो मराठी माणूस जो उद्योगातून बाहेर पडला, तिथले उद्योग बंद पडले, कामगार म्हणून त्याला काम मिळणं बंद झालं, नोकऱ्या बंद झाल्या, हे त्याचं कारण आहे. 1990च्या दशकात मी यादी वाचून दाखवतो, बघा तुम्ही ते. मुंबईतले बंद पडलेले उद्योग, यातले मराठी किती आणि यात मराठी माणसं काम किती होते, याला कारण कोणत्या कामगार संघटना होत्या का, याचा विचार तुम्ही करा. 90चं दशक म्हणजे 1990 ते 2000. 90चं दशक म्हणजे 88, 89, 90 हे विषय नाही सांगत. 90चं दशक म्हणजे 90, 1991 ते 2000 हाच कालखंड गृहीत धरायचा. या काळात 4.5 वर्ष महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर याच शिवसेनेचा माणूस होता. मग मनोहर जोशी असतील किंवा नारायण राणे असतील. या शिवसेनेच्या काळात 5 वर्ष, 10 वर्षातली 5 वर्ष तर राज्यावरची सत्ता आणि 10च्या 10 वर्ष मनपावरची सत्ता, कामगार संघटनेतला दबदबा. आणि तरीही काय झालं बघा, यादी वाचून दाखवतोय. मोरारजी मिल्स, सेंचुरी मिल, मोफतलाल मिल, युनायटेड मिल, खटाव मिल, पोद्दार मिल, प्रकाश कॉटन, रघुवंशी मिल, स्वदेशी मिल, कमला मिल, कोहिनूर मिल, इंडिया युनायटेड, ही नावं ती वाचून दाखवतोय ज्यात हजारो कामगार काम करत होते. या सगळ्या मिलचं बंद पडण्याला कारणीभूत कोण आहे? मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर लांब लांब उपनगरामध्ये हाकलून लावणाऱ्या या मिलचं बंद पडणं याला कारणीभूत आहे. याला जबाबदार कोण? भायखळा, चिंचपोकळी, करिरोड, परेल, दादर या भागातल्या जवळपास 62 मिल याच दशकात बंद झाल्या आहेत. मुंबईतल्या माणसांना ही कहाणी चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे. विसरायचं नाही मुंबईकरांनो की या भागातल्या 62 मिल त्याच दशकात 90 ते 2000 या काळात बंद झाल्यात. 2001 ते 2010 या काळामध्ये आता मिल तुम्हाला नाही सांगणार आहे मी, एरिया वाईज बंद पडलेले कारखाने सांगणार आहे. जरा बघा पुढच्या 10 वर्षात काय झालंय. एकट्या कुर्ल्यामध्ये प्रीमियर पद्मिनी आणि मुकुंद कंपनी चालू होती, बंद पडली. प्रीमियर पद्मिनीचं कारण उत्पादन बंद करणं असेल, पण प्रीमियर पद्मिनी आणि मुकुंद कंपनी बंद पडली. घाटकोपरमध्ये हिंदुस्तान लिव्हर, अनासिन आणि गोदरेज जवळपास 80% बंद आहे. सगळा रिकामा परिसर पडून आहे, गोदरेजचा परिसर म्हणून आजही ओळखतो ते गोदरेज. विक्रोळीमध्ये RR पेंट, एशियन पेंट
या पेंटच्या 2 कंपन्या बंद पडल्या. कांजूरमार्ग जिथे आदित्य ठाकरेंना कार शेड करायचं होतं, जॉलीबोर्ड नावाची कंपनी बंद पडली. सीए टायर्स नावाची कंपनी बंद पडली. रोहन पॉलिमर नावाची कंपनी बंद पडली. भांडूपमध्ये जिथे फ्रेंड्स कॉलनीत आपले आदरणीय राहतात ते बॉम्बे ऑक्सिजन आणि रिचर्डसन कॅडस या कंपन्या बंद पडल्या. तर मुलुंडमधल्या रॅले वुल्फ, जॉन्सन अँड जॉन्सन या कंपन्या बंद पडल्या. नवी मुंबईत तर कंपन्यांचं बंद पडणं एवढं मोठं आहे, मी हे फक्त मुंबईतलं सांगितलंय. नवी मुंबईत नोसिल केमिकल घनसोलीमधली, भारत बिजली ऐरोलीमधली, सिमेन्स घनसोलीमधली, हायड्रिला केमिकल जुईनगरमधली, तर CPS ऐरोलीमधली एवढ्या कंपन्या बंद पडल्या. हजारो लाखो मराठी तरुणांना इथे बेरोजगार व्हावं लागलंय आणि तो मुंबई सोडून बाहेर चाललाय. अरे मराठी माणूस आणि मुंबईतला मराठी माणूस याचं कल्याण बघितलं कोण? शाळा कशा बंद पडल्या याचा हिशोब उद्धव ठाकरे देतील का? आणि ज्याचा आता एक प्रश्न विचारतोच, मुंबई महानगर बृहन्मुंबई BMC बृहन्मुंबई महानगरपालिका यात काम करणाऱ्या उद्धव ठाकरे प्रणित कंत्राटदारांची यादी उद्धव ठाकरेंनी घोषित करावी आणि त्यात मराठी माणसं किती आहेत, गुजराती माणसं किती आहेत, राजस्थानी माणसं किती आहेत हे जरा स्पष्ट करावं. व्यवहारात गुजराती राजस्थानी चालतो, मराठी चालत नाही आणि निवडणुकीत मात्र मराठीचा मुद्दा काढून बोंबाबोंब ठोकायची असते. हेच खरं. नमस्कार.